अशी केळफुलाची भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का? नमस्कार, मी राधिका आणि आम्ही आज निघालो होतो शेतात एका स्पेशल गोष्टीसाठी. ती म्हणजे हे केळफूल. हे काही चांगलं नव्हतं, मग मी दुसरं शोधायला लागले. तर इकडे एक दिसलं आणि हे पाहिलं तर हे चांगलं होतं. आपण अशी लोक आहे, एकही गोष्ट वाया घालवत नाही, मिडल क्लास लोक. मग मी हे फूल काढून घेतलं, त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि मग धुवून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित झटकून घेतलं. त्याच्या आतमधला जो भाग आहे ह्याचीच आपल्याला भाजी बनवायची आहे. मग ते व्यवस्थित नीट करून घ्यायचं. त्याच्यामध्ये एक देठ असतो तो काढून घ्यायचा, एक ट्रान्सपरंट भाग असतो तो पण काढून घ्यायचा. आणि ही केळीची भाजी करायला खूप सोपी आणि निवडायला पण सोपी आहे. मग ते हे छोटं जे पिल्लू आहे त्यातलं ते आपल्याला कोबीच्या भाजीसारखं चिरून घ्यायचं आहे. आणि बाकीचं जे साफ केलेलं आहे ते पण चिरून घेऊन आपल्याला पाण्यामध्ये ते लगेच चिरल्याच टाकायचं आहे, कारण ते काळं पडू शकतं म्हणून. मग ते साफसफाई सगळं करून झाल्यानंतर मी ह्या शेगडीवरती बनवणार आहे. ते सगळं चुरून घ्यायचं, कांदा चिरून घ्यायचा. मग कढईमध्ये तेल टाकून कांदा, लसूण आणि कढीपत्ता हे सगळं व्यवस्थित आपल्याला परतवून लाल होईपर्यंत घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये जिरी, मोहरी, हरभऱ्याची डाळ आणि आपलं घरगुती तिखट मिक्स करून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. मग ही चिरलेली भाजी आपल्याला त्यामध्ये ॲड करायची आहे आणि व्यवस्थित वाफलवून घ्यायची आहे आणि आपली भाजी तयार आहे. आणि त्यासोबत पापड असा हारावरती भाजलेला तर खूप टेस्टी लागतो. चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.